लगेचच आम्ही कॉमेंट्री बॉक्स मध्ये जातोय आणि पुन्हा एकदा तुमच्यासाठी मॅचचा आनंद. थँक्यू. थँक्यू सो मच किरणजी मस्कर सर यांचा आवाज आपण ऐकताय आणि संपूर्ण मॅनेजमेंट आणि संपूर्ण स्टेज कव्हर करण्याचं काम आज खऱ्या अर्थाने मात्र संपूर्ण खांद्यावर घेण्याचं काम पूर्ण ही क्रीडा स्पर्धा त्यांच्या पाहायला मिळते. त्यांच्या वाणीतून आपण ही क्रीडा स्पर्धा आपण पाहायला मिळतोय. परंतु कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण पाहायला गेलं तर भिवंडीचा गोड आवाज, विशालजी पाटील सर, श्रवणजी धुमाळ सर, बदलापूरचा देखील गोड आवाज आपण ऐकताय. आणि मी आशिष चोरगे आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं पुनश्च एकदा हार्दिक हार्दिक स्वागत करतो निहाल चॅम्पियन ट्रॉफी 2026 मध्ये. काय घडलंय, काय बिघडलंय, जिथे आपण पाहायला गेलं तर 2 बॉलवरती 2 मोठे झटके गेलेत. हॅट्रिकचा बॉल आहे आनंद मगदूम. अगदी सातत्याने आपण पाहायला गेलं तर शावडी तालुक्याकडनं बिलॉंग करतात आणि चांगला खेळ राहिलाय या आनंद मगदूमचा. हॅट्रिकचा बॉल पाहूयात. हॅट्रिकचा बॉल होता, शॉर्ट बॉल पुल केलाय, आल्या आल्या स्वागत केलंय. जबरदस्त फटका पाहायला मिळाला, मिड विकेट सीमा पार ओमकारच्या बॅटमधून षटकार. सध्या सगळीला असं वाटत होतं की प्रेशर आगे, बट बॅटर ओमकार जसा आला, व्हॉट प्रेशर, आय एम द प्रेशर. काय फटका आला. दबाव आणि दडपण या गोष्टी बाजूला ठेवून मी माझा स्वाभाविक खेळ इथे खेळणार आहे हे दाखवून दिलं अगदी पहिल्याच बॉलवरती. परंतु आनंद मगदूम करंजोशी गावाकडनं बिलॉंग करतात आणि आज खऱ्या अर्थाने शावडी तालुक्याकडनं देखील बिलॉंग करत असताना मात्र पाहायला मिळत आहेत. परंतु कमबॅक करावं लागेल. 2 विकेट आल्यात, 1 षटकार आलाय. रिव्हर्स विजिट, अल्टी पलटी, बॉल जाईल, घेतलीये कल्टी, बॉल सीमा पार, मिळतील धावा 4. येतोय थर्ड मॅनला चौकार. प्रॉपर इम्प्रोवाइज केलं कारण जणू काही ऑलरेडी ठाऊकच होतं की बॉल वाईड ऑफ ऑफस्टमच येणार आहे. स्विच हिटचा फटका, प्रॉपर एक्झिक्युशन, चौकार येतो. पहिल्या 2 चेंडूंवरती 2 विकेट होते. पहिल्या 2 चेंडूंवरती 2 बॅटर डगआउट मध्ये गेले आणि त्यात नंतरचे 2 चेंडू बाउंड्री लाईनच्या दिशेने गेलेत. सुरुवात चांगली केली आहे, जिथे आधीचे 2 बॉल आपण पाहायला गेलं तर शावडी तालुक्याकडनं मात्र चांगले राहिले. परंतु पोलादपूर तालुका कमबॅक करत असताना मात्र या मॅच मध्ये जरूर पाहायला मिळतोय, जिथे ओमकाराला ओमकारच्या बॅटमधून 1 चौकार, 1 षटकार पाहायला मिळाला. पुढचा बॉल, ओहो, यावेळेस वेगाने टाकलेला चेंडू, लेग स्टिक सोडून जाणारा बॉल पाहायला मिळाला. व्हाईट बॉल, अंपायरचा इशारा सुबोध सर. आणि आपण पाहायला गेलं तर आणि खरं तर जेव्हा स्विच हिटचा फटका किंवा पिकअप स्ट्रोक एखादा बॅटर खेळतो ना, त्यानंतर गोलंदाजाला देखील विचार पडतात की नेक्स्ट प्लॅन काय असावा. आणि नेक्स्ट प्लॅन ज्या प्रकारे मागचा बॉल पडला असं वाटलं की कुठेतरी यॉर्करसाठी अटेम्प्ट करायचं होतं, बट एक्स्ट्रा रन मिळेल आणि स्कोर कार्ड आता 11 वरती. मोठ्या फटक्यासाठी गेलेत, उंच पुरा गेलाय. ओहो, इथे प्रयत्न चांगले केले तर 1 टप्पा घेत बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. येतोय हा चौकार. जबरदस्त फटका तिथे पाहायला मिळतोय ओमकारच्या बॅट मधून. लाजवाब स्ट्रोक, बॉल सीमा पार, मिळतील धावा 4. येतोय चौकार. आणि ओमकार तर पोलादपूर वरनं सेट होऊन आलाय. ज्या प्रकारे तो बॅटिंग करतोय, पहिल्या 2 चेंडूंवरती 2 विकेट जेव्हा आले असं वाटलं की विकेट सांभाळण्याचा प्रयत्न असेल, डिफेन्सिव्ह माइंडसेट असेल, बट डिफेन्सिव्ह नव्हे तर आम्ही अटॅकिंग माइंडसेटनेच खेळू, कारण आम्हाला रन सवय आहेत या पहिल्या 17 मध्ये. आणि इंटेन्शन क्लिअर आहे की मोठ्या फटक्यांसाठी जायचं आहे. आणि आणखीन एक चांगला फटका आला, चौकार आलाय आणि स्कोर कार्ड आता 15 वरती जाऊन पोहोचला. नक्कीच कमबॅक कसं करावं तर कमबॅक असं करावं, आणि ते कमबॅक ओमकारच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. परंतु आता आनंद मगदूम पुढचा बॉल थोडासा रनअप मध्ये वळताना निवडता चेक केला गेलाय. आणि पुन्हा एकदा आपण पाहायला गेलं तर मैदानाच्या आतमध्ये पाहायला गेलं तर प्रेक्षक वर्ग देखील आलाय. त्याला देखील या चॅम्पियन ट्रॉफी, निहाल चॅम्पियन ट्रॉफीची उत्सुकता होती आणि ती पाहण्यासाठीच तो आज खऱ्या अर्थाने मात्र पाहायला मिळतोय. पुढचा बॉल, ओहो, समोर इनसाइड आउट थ्रू द कव्हर खेळण्याचा प्रयत्न, उंची जास्त, लांबी कमी. आणि आता शेवटी आनंद मगदूमला मात्र मिळाले विकेटची हमी. बॅटर आउट, ज्याच्या बॅट मधून षटकार चौकार येत होते, तिथे आपण पाहायला गेलं तर आनंद मगदूमने कमबॅक केलं आणि या बॉलवरती विकेट घेतली आहे. बॅटर आउट ओमकार. आणि हेच राहतं ना, ते मराठीमध्ये वाक्य देखील आहे, ती घाई संकटात नाही. कारण या ओव्हरमध्ये 15 धावा आल्या होत्या. कुठेतरी स्ट्राईक रोटेट करू शकले असते, नेक्स्ट ओव्हरसाठी वेट करू शकले असते. कारण क्रिकेटच्या खेळामध्ये ना
जितका तुमचा टॅलेंट, जितकी तुमची कला, तुमच्या अबिलिटीज त्यातल्या त्यात तुम्ही बाळगलेला संयमही तितकाच महत्त्वाचा राहतो. फर्स्ट ओव्हरमध्ये 15 आल्या होत्या. महत्त्वाची गोष्ट की 2 विकेट गेल्यानंतर 15 आल्या, तो प्लस पॉईंट आहे. त्यात नंतर क्रीजवरती उभं राहणंही मॅटर करत होतं, बट ओमकारने थोडी जास्तच घाई केली असं वाटतंय. झटका तिसरा लागला. असं म्हटलं जाताना आयुष्यातली ती आणि क्रिकेट मधला टी भरपूर महत्वाचं. टायमिंग, टेम्परामेंट, टेक्निकने मात्र खेळणं कुठेतरी महत्वाचं होतं आणि तिथे थोडीशी चूक करून बसले आणि एक महत्वाची विकेट, आणखीन एक शाहूवाडी तालुक्याला मोठा झटका लागतोय, जिथे ज्याच्या बॅट मधून मोठे फटके येत होते. थोडंसं थांबलं पाहिजे होतं, थोडंसं वेट केलं पाहिजे होतं, परंतु आनंदा मगदूमने ज्या पद्धतीने शेवटच्या बॉलवरती कमबॅक केलाय ना, अगदी महत्वाचं होता. पहिलं षटक समाप्त. टीमची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली 15 या धावसंख्येवरती. लॉस ऑफ दी 3 विकेट. टीम आराध्य अधिरा, टीम शाहूवाडी 11. आणि खरं तर बघा, अनंताने फर्स्ट ओव्हरमध्ये 15 धावा जरूर दिल्या, बट अनंताने टॉप ऑर्डरची कमर देखील तोडली आहे ना, कारण 3 विकेट या पहिल्या षटकामध्ये अनंताने काढला. दुसरं षटक गोलंदाज तयार होतोय. राजू गोलंदाजी मार्क वरती. राजू दरम्यान या दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी मार्क वरती आला आणि बॅटिंग करण्यासाठी आम्ही मनापासून अधिक स्वागत करतो. सन्माननीय नितीनजी जाधव साहेब यांचं मनापासून अधिक स्वागत करतो. वेलकम नितीन दादा. गौरव दादा आपलं मनापासून अधिक स्वागत करतो. राजदादा पवार, वेलकम दादा. राजदादा आपलं मनापासून स्वागत. आणि सुरेश दादा सकपाळ आपलं मनापासून अधिक स्वागत. सर्वांचं मनापासून अधिक स्वागत करतोय. स्पर्धा मानाची सन्मानाची निहाल ग्रुप आयोजित निहाल चॅम्पियन ट्रॉफी प्रमुख आयोजक सन्माननीय आदरणीय अर्थातच भूमी एंटरटेनमेंटचे प्रोड्युसर आणि फिल्म इंडस्ट्री प्रोड्युसर अँड आर्टिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष, तापोळा गावचे सुपुत्र, तापोळा संघाचे लेजंड खेळाडू किंग मेकर अर्थातच अशोक दादा सपकाळ साहेब यांचं भव्य आणि दिव्य आयोजन. या संपूर्ण आयोजनामध्ये आपल्या सर्वांचं आम्ही मनापासून अधिक स्वागत करतो आणि सर्व फिल्म इंडस्ट्री प्रोड्युसर अँड आर्टिस्ट असोसिएशनचे संपूर्ण कमिटी मेंबर्स आलेत, त्यांचंही आम्ही मनापासून अधिक स्वागत करतो. वेलकम दादा, सुस्वागतम. बघा, दोन्ही टीम लक्ष द्या आणि संपूर्ण खेळाडू यांना विनंती असेल की बीमर साठी आणि रनआउट साठी फक्त तुम्हाला रिव्ह्यू दिलाय आणि अंपायरला जर वाटत असेल, अंपायरला वाटेल तर कितीही रिव्ह्यू घेऊ शकतात आणि तुम्हाला प्रत्येक इनिंग मध्ये एक रिव्ह्यू दिलेला आहे आणि तो रिव्ह्यू फक्त बीमर साठी आणि रनआउट साठी दिलाय आणि सक्सेस झाला तर तुम्ही पुढे वापरू शकता आणि लॉस झाला, रिव्ह्यू लॉस झाला तर तो तुम्हाला वापरता येतो. प्रत्येक इनिंग साठी एक रिव्ह्यू दिलाय. पुढे मॅचच्या दिशेने. थँक्यू सो मच. येस, प्रत्येकी टीम साठी एक अनसक्सेसफुल रिव्ह्यू. आउटसाइड एज विकेट कीपर काय करतात? दुसऱ्यांदा हे घडलं. याआधी आपण पहिला बॉल पागला होता, तिथेही आउटसाइड एज होती, तिथेही झेल निसटला, इथेही झेल निसटलाय. बघा, वारंवार या ज्या चुका घडतात ना खरं तर चोरगे सर, कारण ऑलरेडी तुम्ही या मॅच मध्ये पुढे तुम्ही 3 विकेट पहिल्या षटकामध्येच काढले, त्यातल्यात चौथी विकेट येऊ शकली असती, बट या ज्या मिस्टेक होतात सध्याच्या घडीला विकेट कीपर कडून, ते आता किती डोसतील? संतोष मगदूम आहे एक चांगला विकेट किंवा विकेट कीपर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं, त्याच्याकडून अशी चूक होणं कुठेतरी महागात ठरू शकते आपल्या टीमसाठी. परंतु आपण पाहायला गेलं तर कमबॅक केले गोलंदाजाने. ज्या पद्धतीने राजू पहिला बॉल डॉट बॉल आला, या बॉलवरती सिंगल घेतली गेली. पुढचा बॉल. येस, एक्झॅक्टली. तुम्ही जो उल्लेख केला, एक जबरदस्त विकेट कीपर ते जरूर आहेत, बट या क्षणाला ह्याच केलेल्या छोट्या मिस्टेक फाट टोचू शकतात. हा बॉल चांगला येतोय डॉट. अगदी आपण पाहायला गेलं तर बीट केलं पूर्णपणे फलंदाजाचा. कुठलाही बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर ठेवण्याचा प्रयत्न, शरीरापासून दूर ठेवलाय. हा बॉल डॉट बॉल आलाय. चांगला कमबॅक राजूच्या माध्यमातून. येस, कमबॅक फार चांगला आहे आणि गोलंदाजी देखील सध्याच्या घडीला अव्वल दर्जाची होत आहे. बॅकफूट वरती जाऊन खेळायचं होतं स्क्वेअर ऑफ द विकेट, बट बॅट आणि बॉलचं कॉन्टॅक्ट नाहीये. आणखीन एक डॉट बॉल आणि आता दबाव वाढतोय बॅटर्स वरती. ही खासियत आहे, गतीमध्ये परिवर्तन, प्रत्येक चेंडू प्रत्येक बॉल अगदी चांगल्या टप्प्यावरती रिलीज करण्याची शैली या गोलंदाजाकडे आहे आणि तो गोलंदाज आपण पाहायला गेला तर राजू अगदी चांगली गोलंदाजी करत असताना कमबॅक करून दिला या षटकामध्ये राजूने. मग खरं तर जर आपण पाहिलं स्कोर कार्ड, जर आपण पाहिला तर 16 धावा धावफलकावरती 3 झटके देखील लागलेत. अडचणीमध्ये आगे बॅटिंग टीम. आता देखील हलका स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. आताही लाईन चांगली आगे, आणखीन एक डॉट बॉल येतोय आणि चोरगे सर असंच वाटतं की विकेट कीपर आणि गोलंदाज खेळतात मागील 3 चेंडूंवरती. अगदी थोडासा वाईड यॉर्करचा प्रयत्न या बॉलवरती मात्र पाहायला मिळाला. तुम्ही चांगला उल्लेख केलात आणि बॅट्समन आणि गोलंदाज पूर्णपणे आपण पाहायला गेलं तर, परंतु आता सध्या गोलंदाजाचा विचार केला तर पूर्णपणे रीड केलं जाते फलंदाजाला, कारण ज्या पद्धतीने मात्र ही गोलंदाजी सुरू आहे.
यष्टांचा वेध अराउंड द लेग बोल्ड. आता चौथा बॅटर चाललाय डगआउटच्या दिशेने आणि एंड ऑफ द सेकंड ओव्हर फर्स्ट बॅटिंग करत असताना आपल्याला संघ पाहायला मिळतोय टीम शाहूवाडी 11 फार अडचणीमध्ये, कारण एंड ऑफ द सेकंड ओव्हर 16 लॉस ऑफ 4. खेळ आता राहिलाय येत्या 3 षटकांचा. काय गोलंदाजी पाहायला मिळाली, अगदी कौतुकास्पद गोलंदाजी मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. ज्या पद्धतीने टप्पा हाताळलाय, ज्या पद्धतीने लेंथ हाताळली, अगदी आपण पाहायला गेलं तर पुढचं दार उघडं राहिलं, मागच्या दाराने चोरी झाली. अगदी आपण बॅटरला वाटलं की हा बॉल वाईडला जातोय आणि तिथे आपण पाहायला गेलं तर आणि जबरदस्त अगदी आपल्याला पाहायला मिळते. कमबॅक करणं कुठेतरी महत्वाचं होतं आणि तो कमबॅक आता आपण पाहायला गेलं तर गोलंदाजीमधून पाहायला मिळतोय शाहूवाडी टीम कडून. आणि या बॅट्समन पोलादपूर कुठेतरी थोडंसं अडचणीमध्ये पाहायला मिळतात. इथून कमबॅक करावं लागेल. दोन आता जे बॅटर आहेत मैदानाच्या आतमध्ये त्यांना कुठेतरी पार्टनरशिप बिल्डअप करावी लागेल आणि एक चांगली धावसंख्या या इनिंग मध्ये उभारण्याचा मानस त्यांना दाखवावा लागेल. अगदी बरोबर तुम्ही उल्लेख केला. पार्टनरशिप या शब्दाचं महत्व आता वाढलंय, कारण तुम्हाला जर फर्स्ट हाफ मध्ये एक चांगला टोटल उभा करायचा ना, तर तुम्हाला क्रीजवरती उभं राहावं लागेल, टिकावं लागेल. ज्या समस्या आणि चॅलेंजेस तुमच्या समोर येतात तुम्हाला त्यांना फेस करावं लागेल, कारण एखाद्या समस्येचं समाधान त्या समस्येपासून दूर पडून कधीच नाही मिळत. तुम्हाला त्या समस्येला सामोरी जावं लागेल, तेव्हा त्याचं समाधान मिळतं. आणि बॅटर्सला सध्या सगळ्या ज्या चॅलेंजेस आहेत की गोलंदाजी चांगली होते तर आपल्याला इथे टिकून खेळावं लागेल, शांतपणे खेळावं लागेल. ज्या गोष्टी 2 ओव्हरमध्ये घडलेल्या आहेत त्यांना आता आपल्याला बाजूला ठेवावं लागेल. नक्कीच 2 ओव्हरचा खेळ अगदी आपण पाहायला गेलं तर समाप्त झालाय आणि टीमची धावसंख्या आपण पाहायला गेली तर 16 वरती 4 अशी परिस्थिती आहे. प्रदीप मला मिडल ओव्हर मध्ये प्रदीपला मात्र बोलवलंय. लोअर फुल टच बॉल, त्याच्यावरती आक्रमण करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे, अडवण्याचा प्रयत्न खूप चांगल्या रीतीने मात्र अक्षयच्या माध्यमातून झालाय. मोठ्या फटकेसाठी जाण्याचा प्रयत्न होता, परंतु तिथे आपण पाहायला गेलं तर चांगली फिल्डिंग तिथे पाहायला मिळाली अक्षयच्या माध्यमातून. आणि हेच तर वैशिष्ट्य राखले या पहिल्या सत्राचं. मागील ओव्हरमध्ये जर आपण पाहिलं जे 2 झेल निसटले ते जर आपण सोडून दिले ना, तर फिल्डिंग देखील ऑल ओव्हर चांगलीच राखलेली. इथेही चांगली फिल्डिंग आपल्याला लॉंगॉनला जे फिल्डर होते तिथे अक्षय त्याच्याकडून पाहायला मिळाली. स्कोर कार्ड आता या सिंगलचा साकेन डबलचा साकेन माफी असू द्या 18 वरती. यावेळी शॉर्ट बॉल पुल केलाय, शॉर्ट पूल होते सक्सेसफुल, वंडरफुल आणि पॉवरफुल स्ट्रोक मात्र पाहायला मिळतोय बॅट्समनच्या बॅट मधून. षटकार बघा, बॅक ऑफ लेंथ बॉल तुम्ही इतक्या कमी गतीने टाकाल ना, तर हे तर बॅटरसाठी इन्व्हिटेशन आहे मोठा फटका खेळण्याचं. बॅक ऑफ लेंथ बॉल जसा पागला परफेक्टली बॉडी मध्ये ट्रान्सफर केलं बॅकफूट वरती आणि अडव्या बॅटने बॉलला थेट पाठवलंय. डीप स्क्वेअर लेगला क्लिअर करत असताना कडक फटका आला, षटकार येतो. आणि हेच फटके हवेत, कारण असे फटके येतील, रन्स येतील तर बॅटरचा विश्वास वाढेल आणि विश्वास जर वाढेल तरच या पहिल्या सत्रामध्ये एक चांगला टोटल फर्स्ट बॅटिंग करत असताना टीम पोलादपूर इथे उभं करू शकते. नक्कीच चांगल्या बॉलवरती सन्मान करा, खराब बॉलवरती आक्रमण करा आणि आक्रमण करण्याचा प्रयत्न मात्र या ठिकाणी मात्र विनीतच्या माध्यमातून होत असताना मात्र पाहायला मिळतोय. एक डावखुरा बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. हा चांगला हाईट फॅक्टर आहे आणि पूर्णपणे त्याचा फायदा घेत असताना मात्र पाहायला मिळतोय. पुढचा बॉल प्रदीपच्या माध्यमातून परत एक वेळा टप्पा पडल्यानंतर थोडासा बॉल राईज होतोय, काटा बदलतोय, मार्ग बदलतोय. एक तेरी एक मेरी जशाच तसं उत्तर दिलं जात आहे. आणि खरं तर गोलंदाजाने देखील ओळखलं की मागील बॉलवरती बॉल फारच मागे पडला होता, त्यात नंतर आता बॉल थोडा पुढे टाकलाय आणि बॅटरने देखील ज्या प्रकारे अटेम्प्ट केला चर्चा नक्कीच करूया. ओहो, इथे आणखीन एक मोठा ब्लास्ट आलाय, प्रति उत्तर केलंय, प्रति हल्ला चढवलाय, काय फटका खेचलाय, आला तसा पाठवलाय. सी कॉर्नर मध्ये बॉल सीमा पार, निहाल चॅम्पियन ट्रॉफी. षटकार आणि याच तर गोष्टी आहेत की एखादी मिस्टेक जेव्हा आपल्याकडनं घडते ना, तेव्हा तिथे सुधारणा आणणं महत्वाचं असतं. या आधीचा बॉल जर आपण पाहिला ना, तो परफेक्ट होता, पण हा बॉल थोडा मागे टाकलाय आणि बॅटर जणू काही रेडीच होते. लाईन आणि लेंथ लवकर पिक केली आणि आणखीन एक पुलचा लाजवाब फटका आलाय. 6च्या साख्याने धावपळ आता 30 वरती जाऊन पोहोचलंय. आणि चोरके सर हेच असतं की बघा, खेळ आहे, तुम्ही पडणार आहेत, तुम्ही उठणार आहेत, चुका होणार आहेत, बट चुका जेव्हा घडतात ना, त्यात नंतर खरा खेळाडू तोच जो त्या चुकांमधनं शिकतो. शफल झाला, समोरच्या दिशेला फटका खेचलाय, स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड, स्ट्रेट हिट, ग्रेट हिट, सीधी बॅट, नो बकवास, क्लिअर केलाय. 7 धावांसाठी षटकार. आणि सध्या सगळीला 3 चेंडू हरवलेत. आता कंप्लेंट देखील दाखल करावी लागेल घनसोली पोलीस स्टेशन मध्ये. ज्या प्रकारे हे 3 फटके आलेत बॅटर
विनीत्याचा बॅट मधनं आणि एक महत्वपूर्ण खेळ तो आपल्या संघासाठी करतोय, कारण टॉप ऑर्डर ढासळला, मिडल ऑर्डर करून सपोर्ट मिळाला नाही, बट त्यात नंतर हा एकमेव बॅटर जो सलामीसाठी आला, दुसऱ्या बाजूने 4 विकेट गेले, बट एका एंड वरती अगदी खंबीर उभा आहे, खंबीर लढतो आपल्या टीमसाठी आणि आपल्या टीमला आता एक चांगल्या टोटलच्या दिशेने तो घेऊन चालला. नक्कीच काय कमबॅक केलंय, काय कमबॅक केलंय जबरदस्त. विनीतच्या माध्यमातून मात्र आता षटकाराचा पाडा मात्र बोलला जातोय बॅट मधून. फटका बसलाय, बॅटची कडा, विकेट विकेट विकेट, बॅटर आउट. ज्याच्या बॅट मधून षटकार येत होते आता त्याला नमवलंय आणि जाळं विणलं आणि त्या जाळ्यामध्ये अडकला जातोय बॅटर विनीत. आणि आता देखील तोच प्रश्न उभा होतो की 3 षटकार आले होते, थोडे थांबू शकले असते का? कारण बघा, तुम्हाला ऑल ओव्हर 5 ओव्हर खेळायचं, तुम्हाला 5 षटकांमध्ये एक चांगला टोटल बनवायचा आणि या वेळेला ही जी विकेट आली आहे ना, एक गोष्ट स्वर्गीय सर ही देखील आहे की ज्या वेने चालले होते, ज्या अंदाजाने चालले होते त्याच अंदाजाने खेळण्याचाच प्रयत्न लागला, बट एक विचार हा देखील असायला हवा होता की 4 विकेट गेलेत, त्याही गोष्टीचा विचार करायला हवा होता. 5वा विकेट इथे आला, अर्धी टीम आता डगआउटमध्ये आणि 3 ओव्हरचा खेळ देखील समाप्त झाला आणि 12च्या करंट रन रेटने 36 धावा धावफलकावरती आणि धक्के लागलेत 5. क्रिकेटमध्ये संयम असणं कुठेतरी महत्वाचं आहे आणि संयमी खेळ दाखवणं देखील भरपूर महत्वाचं आहे आणि तो खेळ आता मैदानाच्या आतमध्ये दाखवावा लागेल. अजूनही आपण पाहायला गेलं तर 2 षटक बाकी आहेत आणि 2 षटकामध्ये आपण जर पाहायला गेलं तर जिथे मोठी धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न होऊ शकतो. 12 बॉल अजूनही बाकी आहेत आणि या 12 बॉलमध्ये भरपूर काही घडू शकतं, भरपूर काही संघर्ष होऊ शकतो आणि एक चांगली धावसंख्या, एक चांगला टोटल उभारण्याचा मानस आता मात्र दाखवावा लागेल पोलादपूर 11 संघाला. आणि खरं तर जर आपण विचार केला तर आताच जे बॅटर्स आहेत मोस्ट ऑफ अटॅकिंग माइंडसेटने खेळत असतात. आपण पाहिलं विकेट जरी गेली तरी सुद्धा माइंडसेट पूर्णपणे क्लिअर आहे की मोठ्या फटक्यांसाठी जायचं आहे आणि आतापर्यंत या पहिल्या सत्रामध्ये पोलादपूर संघाच्या फलंदाजाने देखील तेच काम केलं. विकेट जरूर गेलेत बट तरी सुद्धा अटॅकिंग माइंडसेट थांबवला नाहीये, मोठ्या फटक्यांसाठी जायचं आहे ते आतापर्यंत आपण पाहिलेलं. आता अंतिम 12 चेंडू लागलेत आणि या 4th ओव्हरमध्ये बॉलर तयार होतोय गोलंदाज दिनेश आला. दिनेशचा बॉल हॅमर्ड केलं, बॉल आता चालला डीप एक्स्ट्रा कव्हरला, फिल्डर तिथे आगेत उपस्थित, बॉल फील्ड केला गेला आणि तोपर्यंत जर आपण पाहिलं तर कंप्लीट केला जातील या 2 धावा आणि 2 धाव्यांचा साखर, टीम टोटल 38. इनफिल्डच्या वरून उडवण्याचा प्रयत्न होता, अगदी आपण पाहायला गेलं तर डीप मध्ये फिल्डर तैनात होते. चांगला स्टॉप तिथे पाहायला मिळाला परंतु या बॉलवरती 2 धावा घेण्यापासून वंचित ठेवू शकले नाहीये. 2 धावा आल्यात आणि या 2 धाव्याने धावफलक 38 या धावसंख्येवरती मात्र जाऊन पोहोचलाय. नेक्स्ट बॉल मिस्टामिंग बॉल हवेमध्ये आगे आता गोलंदाज तिथे दिनेश आलाय. कॉटन बॉल चा स्वरूपामध्ये सफलता मिळेल दिनेशला, धक्का लागलाय 6वा. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चांगला झेल तिथे पकडलाय आणि खोदून काढण्याचा प्रयत्न होता, एलिव्हेशन प्राप्त झालं नाहीये परंतु काय कमबॅक केलाय, जबरदस्त कमबॅक. गोलंदाजी करणारी टीम आपण पाहायला गेलं शाहूवाडी संघाचे गोलंदाज अगदी पूर्णपणे मात्र अगदी फलंदाजावरती तुटून पडलेत, कारण ज्या पद्धतीने मात्र अगदी नमवलंय प्रत्येक फलंदाजाला. जिथे मधल्या फळीमध्ये आपण जर पाहायला गेलं तर धावा येत होत्या, संयमी क्रिकेट कुठेतरी दाखवणं गरजेचं होतं. जिथे पाठीमागे आपण पाहायला गेलं तर 2 ते 3 फलंदाज माघारी गेल्यानंतर धुरा सांभाळली होती फलंदाज तिथे ओमकारने आणि संदेशने आणि त्याचबरोबर विनीतने देखील, परंतु अतिघाई संकटात जाई असं म्हणतात ना आणि तेच झालंय आता. आणि दिनेश मुंबई पोलीस दलामध्ये देखील आहेत आणि एखाद्या खरं तर जर आपण विचार केला, फॉर एक्झाम्पल आपण बॅटरच घेऊया, बॅटरला गिरफ्तार कसं करायचं त्यांना हे अनुभव भरपूर आहेत आणि सध्याच्या घडीला रफ्तारने गिरफ्तार केलं बॅटरला, धक्का 6वा लागला आणि आता बॅटिंगसाठी आला बॅटर आशिष आला. येत्या क्षणी त्याने उडवलाय बॉल, फिल्डर येतात तिथे, कॅच ड्रॉप. या क्षणाला खरं तर बघा ज्या चुका आतापर्यंत घडलेल्या आहेत, ऑल ओव्हर ही 3री कॅच आतापर्यंत ड्रॉप झाली आहे बट तरी सुद्धा 6 विकेट आतापर्यंत गेलेत. म्हणजे चोरगे सर की गोलंदाजी कोणत्या नेक्स्ट लेवलची झाली आतापर्यंत. अगदी चांगली गोलंदाजी राहिली आहे, कारण ज्या पद्धतीने मात्र बॉल हाताळले जात आहेत. हॅमर्ड केलं, फिल्डर आहेत तिथे डीप मध्ये, बॉल फील्ड केला जातोय, डबलला चान्स घेतली आहे, रनआउटची शक्यता. बॅटर आता पोहोचलेत की नाही ते चेक केलं जाईल, 3ऱ्या पंचांची मागणी करण्यात आलेली आहे, पाठलं जाईल. tenniscricket.in च्या माध्यमातून चांगला टेलिकास्ट होतोय आणि बॅट क्रीज पर्यंत पोहोचली आहे काय,
पाहावं लागेल आणि तिसऱ्या पंचांची मागणी जरूर केली गेली आणि बॅट ड्राय झाली आहे काय पूर्णपणे अगदी पाहावं लागेल आणि इथे काय घडलंय बॅट अगदी आपण पाहायला गेलं तर क्रीजच्या बाहेर आणि पूर्णपणे पोहोचलेली नाही तर रनआउटच्या स्वरूपात बॅटर आउट होतोय. आणखीन एक मोठी विकेट आणि हा ऍक्शन रिप्ले tenniscricket.in च्या माध्यमातून मात्र दाखवला जातोय. जस्ट शॉट लागला आणि या वेळेला देखील ही थोडी घाई झाली असं वाटलं कारण डीप एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर अगदी थ्रो करण्यासाठी रेडी झाला तेव्हा कॉलिंग झाली की डबलला चान्स घेऊया आणि ती कॉलिंग आता अयोग्य ठरतीये. धक्का आता 7वा लागलाय. बॅटर बाद झाला. आणखीन एक बॅटर आशिष बाद झाला. 7 विकेट आतापर्यंत गेलेत. पहिला सामना आपण याआधी पाहिला होता 85 चा चेस अंतिम बॉल पर्यंत सामना गेला होता आणि त्याचमुळे याही सामन्यामध्ये मिनिमम तुम्हाला 60 तरी करायचा होता. बघा अजूनही पॉसिबल तर आहे बट 7 विकेट गेले. ज्या बॅटर्सकडनं खूप साऱ्या अपेक्षा होत्या टॉप ऑर्डरचं बॅटर मिडल ऑर्डर सर्व आता डगआउट मध्ये बसलेत आणि त्यात नंतर मोठे फटके खेळणं आता लोअर ऑर्डरच्या बॅटर्सला हे अवघड कार्य. खरं तर जर आपण चोरगे सर पाहिलं आजच्या डेटला टेनिस बॉल क्रिकेटमध्ये क्रमांक 11 वरती येणारा बॅटर देखील मोठे फटके खेळतो आपण पाहिलेलं. बट या परिस्थितीमध्ये ज्या नेक्स्ट लेवलची गोलंदाजी आतापर्यंत होता की ना प्रत्येकी बॉलरचं कौतुक करावं लागेल. नक्कीच ज्या पद्धतीने मात्र गोलंदाजी राहिली आहे टीम शाओड या संघाची जबरदस्त सुरुवात केली होती. आनंद मगदुमने चांगली गोलंदाजी केली परंतु राजूने ज्या पद्धतीने मात्र गोलंदाजी केली ना कौतुक करावं लागेल. हो यावेळेस खोडून काढण्याचा प्रयत्न होता अलॉंग द कार्पेट पद्धतीने समोरच्या दिशेने फटका सजवलाय. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी आणि चांगला स्टॉप केलाय. एकच धावली सिंगल आणि या क्षणाला ना आता मी म्हणेन जितक्या बनतील तितक्या बनतील. प्रत्येक रन फाईट करण्यासाठी मदत करणार आहे त्यामुळे एक रनचं आता महत्व वाढलंय. या क्षणाला ना मोठ्या फटक्याऐवजी सिंगल डबल जरी ज्या येतील त्या पुरेशा आहे त्याकडेही लक्ष द्यायला हवंय. सध्याच्या घडीला 42 आहे चेंडू अजूनही या पहिल्या सत्रामध्ये 7 बाकी आहेत. 7 चेंडूमध्ये आणखी 10 ते 12 रन जर इथे येतात 50+ टोटल एक असा आकडा असेल की जसावरती तुम्ही तुमच्या गोलंदाजांना संधी देऊ शकाल तिथनं फाईट तुम्ही करू शकाल. त्यामुळे त्या रनचंही महत्व आहे. ऑन साइडला फटका खेळलेत फाईन लेगला बीट केलंय आणि बॉल चाललाय थेट लॉंग लेगला बाउंड्री लाईनचा पलीकडे येतात या महत्वपूर्ण 4 आणि अशा प्रकारे खेळही समाप्त झाला 4 ओव्हरचा आणि 4 ओव्हरचा अखेरचा प्रथमता बॅटिंग करत असताना टीम पोलादपूर 46 लॉस ऑफ 7. चांगला प्रयत्न राहिलाय शेवटच्या बॉलवरती हलक्या हाताने मात्र ढकलून दिलाय फ्लिप करण्याचा प्रयत्न. पहिले क्षेत्र खाली होतं आणि त्या क्षेत्रामध्ये अगदी आपण पाहायला गेलं तर ते क्षेत्र निवडलं आणि चौकार आपल्या टीम कडे मात्र धावा जमवण्याचा प्रयत्न मात्र झालाय. 4 षटक समाप्त झालेत परंतु आता येणारे 6 बॉल आहेत आणि 6 बॉल वरती मात्र किती धावा धाव फलकावरती लागतायत स्कोर कार्ड वरती लागतायत हे पाहणं तितकंच महत्वाचं असेल. 6 बॉल वरती जर या 6 चेंडू वरती 15 ते 20 धावा आल्या ना तर एक चांगला फायटिंग स्कोर उभारू शकतो सर. कारण तेच करावं लागेल आणि तशाच पद्धतीची बॅटिंग करावी लागेल. अगदी बरोबर तुम्ही उल्लेख केला की या अंतिम ओव्हरमध्ये मिनिमम तुम्हाला 12 किंवा त्यापेक्षा जास्त धावा हव्याच आणि जर आपण विचार केला तर ऑन स्क्रीन सध्याच्या घडीला आणि ज्या स्पर्धेमध्ये खरं तर जी स्पर्धा चर्चेमध्ये देखील खूप आहे निहाल चॅम्पियन्स ट्रॉफी आणि या चॅम्पियन्स ट्रॉफी मधली ही मानाची ट्रॉफी ऑन स्क्रीन आपल्याला पाहायला मिळत आहे आणि याच ट्रॉफीसाठी तर प्रत्येकी टीम संघर्ष करत आहे. वक्रतुंड ग्राफिक्स मी आवर्जून उल्लेख करेन ज्यांच्या माध्यमातून ही ट्रॉफी बनवण्यात आली आणि काय जबरदस्त ही ट्रॉफी बनवण्यात आली आहे. अंतिम षटक आणि बॉलर तयार होतात गोलंदाजी मार्क वरती. अक्षय 4 ओव्हरमध्ये एकूण 46 झालेले आहेत आणि तुम्ही चोरगे सर उल्लेख देखील केला की आणखीन 12 ते 15 जर येतात तर 60च्या आसपास रन्स बनवल्या जाऊ शकतात आणि तो एक नक्कीच फायटिंग टोटल असू शकतो. अक्षयचा पहिलाच बॉल ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर होता आणि आपण दोन्ही हात समांतर करतायत आणि ही धाव अवमांतरित असताना मात्र पाहायला मिळते. ऑन स्क्रीन सध्याच्या घडीला या स्पर्धेचे मुख्य आयोजक सन्माननीय अशोकजी सपकाळ साहेब आपल्याला पाहायला मिळतात. त्याच्यासोबत खरं तर पूर्णपणे मॅनेजमेंटची जबाबदारी ज्यांनी घेतली असे किरणजी मस्कर सर आपल्याला तिथे पाहायला मिळतात. बॉल हवेमध्ये विकेट येईल. पॉइंटला कॅच पकडण्यात आली. सॉफ्ट डिसमिसल धक्का 8वा.
लॉफ करण्याचा पूर्णपणे प्रयत्न होता. थोडीशी उंची या बॉलवरती हाईट फॅक्टर मात्र पाहायला मिळाला, परंतु तेवढं एलिव्हेशन मिळालं नाही. आणि जबरदस्त 30 सर्कलच्या आतमध्ये अगदी जबरदस्त कॅच. आणखीन एक धक्का क्रमांक 8वा लागतोय टीम पोलादपूर 11 या संघाला. बॅटर आउट. धक्का 8वा लागलाय आणि खरं तर काय जबरदस्त आयोजन नियोजन या स्पर्धेचं लागलेलं आहे. आणि या आयोजन नियोजनामागे खरं तर ज्यांचं खंबीर नेतृत्व आपण पाहिलं असे सन्माननीय अशोकजी सकपाळ साहेब आपल्याला ऑन स्क्रीन पाहायला मिळतात. त्यांचा संवेद खरं तर कॉमेंटेटरची जबाबदारी असो, भरपूर साऱ्या गोष्टी ज्यांनी हँडल केल्या, असं आपला सर्वांचा गोड आवाज आणि आवडता आवाज किरणजी मस्कर सर देखील आपल्याला ऑन स्क्रीन पाहायला मिळतात. त्यांची देखील फार मेहनत या स्पर्धेकरिता लागलेली आहे. कारण मित्रांनो, एखादी स्पर्धा अनाऊन्स करणं आणि त्यात नंतर ती स्पर्धा घडवणं या दोन्ही गोष्टींमध्ये फार मोठा अंतर असतो. बट खरं तर या दोन्ही चेहऱ्यांची मेहनत, सातत्य आणि त्या जोरावरती हे भव्य दिव्य आयोजन निहाल चॅम्पियन्स ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळतं. हुकचा फटका आलाय, गॅप मध्ये बॉल चाललाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला आणि जाईल बाउंड्री लाईनचा पलीकडे. चौकार. जागा बनवली, जागा शोधली आणि जागा बनवून मात्र खेचलाय हा फटका. आणि अगदी जबरदस्त शॉट तिथे पाहायला मिळाला. कलात्मक स्ट्रोक, जागा बदलून खेळण्याचा प्रयत्न होता. चौकार आलाय. चौकारच्या मध्ये टीमची धावसंख्या 51 या धावसंख्येवरती मात्र जाऊन पोहोचलाय. हा देखील चांगला स्कोर होऊ शकतो. अजूनही आपण पाहायला गेलं तर 4 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 4 बॉल मध्ये किती धावा येतील हे पाहणं तितकंच महत्वाचं असेल. येस, एक एक धाव महत्वाची या परिस्थितीमध्ये. उडवलाय बॉल समोरच्या दिशेने, लॉंग ऑनला फिल्डर आहेत, बट झाली आहे गडबड. बॉल निसटलाय आणि बॉल थेट गेला बाउंड्री लाईनचा बाहेर. 6 षटकार. ओहो, प्रयत्न चांगले केले होते, परंतु शेवटच्या मोमेंटला बॉल हातातून निसटला आणि 6 धावांचा फटका तिथे बॅटरला मिळाला. आणि आता पोलादपूर तालुका टीम हेच म्हणत असेल, धावा येऊ द्या, कशा येऊ द्या, परंतु धावा येणं महत्वाचं आहे. कॅच छूटा और बॅट्समन का, गोलंदाज का दिल टूटा आणि बॅट्समन ने मजा लुटा. मजा घेतली आहे. नक्कीच हृदय तर तुटलं असेल. जिथे विकेट मिळायला हवी होती तिथे आता गोलंदाजाच्या खात्यामध्ये 6, बॅटरच्या खात्यामध्ये 6 आहे, तो तर खुश राहणारच आहे. पण गोलंदाजाच्या खात्यामध्ये एकही धाव वाढली तरी त्याला दुःख होतो आणि इथे तर 6 आल्या. स्कोर कार्ड आता 57. पुलचा फटका आलाय, फिल्डर डीप स्क्वेअर लेगला आहेत, सिंगल कंप्लीट आणि सिंगलच घेतली जाईल. डबल साठी चान्स देखील बॅटर्सने घेतला नाहीये आणि या सिंगलच्या साख्याने स्कोर कार्ड आता 58 वरती. आणि एक्झॅक्टली सर, तुम्ही ज्या आकड्याचा उल्लेख करत होते की मिनिमम 12 किंवा त्यापेक्षा जास्त, आता या ओव्हरमध्ये आतापर्यंत जर आपण पाहिलं चांगलीच बॅटिंग लागली, 12 आलेल्या आहेत आतापर्यंत. हीच धावसंख्या महत्वाची होती. आणि ज्या पद्धतीने मात्र सुरुवातीचा काळ आपण पाहायला गेला तर सुरुवातीच्या इनिंग मध्ये, सुरुवातीच्या षटकामध्ये आपण पाहायला गेलं तर पोलादपूर तालुका थोडस पाठीमागे होती, परंतु त्यानंतर मात्र ज्या पद्धतीने मात्र बॅट्समन आले, चांगल्या पद्धतीने मात्र खेळ दाखवला. पुढचा बॉल, ओहो, इथे शॉर्ट बॉल होता, पूल केलाय आणि पूल सक्सेसफुल होताना खडक बेधडक हा फटका आलाय, एकदम खडक षटकार. लाजवाब फटका अंडर प्रेशर लास्ट ओव्हर मध्ये या महत्वपूर्ण रन्स येत आहेत. आणि आपण पाहिलंय की 4 ओव्हर पर्यंत जर मोमेंटम लूज आणि लास्ट ओव्हर मध्ये जर अति आक्रमक बॅटर्स होतात, फार जास्त रन्स जेव्हा येतात ना, त्याच रन्स टर्निंग पॉइंट ठरतात. आणि आता या मॅच मध्ये ते होईल का, कारण लास्ट ओव्हर मध्ये आतापर्यंत आलेले आहे टोटल 18. ओहो, यावेळेस चांगला बॉल अगदी रीड केलं गेलं, शरीराचा वेध जरूर घेतला गेलाय, परंतु यावेळेस अगदी आपण पाहायला गेलं तर एक धाव नक्कीच येईल आणि ती धाव असेल लेगबॉयच्या स्वरूपात. आणि अशा प्रकारे दरम्यान पहिलं सत्र देखील समाप्त झालं. आणि या पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना ज्योती एंटरप्राइजेस पोलादपूर 11 टीमने टोटल रन्स बनवलेले आहेत 65 आणि 66. एक चॅलेंजिंग टोटल त्यांनी सेट केलं अगेन्स्ट टीम आराध्य धृती 11 शाहूवाडी. एक छोटासा इनिंग ब्रेक, त्यानंतर होईल दुसऱ्या सत्राला सुरुवात. आणि दुसऱ्या सत्राला होईल सुरुवात तेव्हा कॉम्बॉक्स मधून जोडले जातील श्रवणजी धुमाल आणि तसेच त्यांचा संवेद आशिषजी चोरगे सर. धन्यवाद.
थँक्यू सो मच. वळूया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. पूर्वार्धाचा खेळ समाप्त झालाय. उत्तरार्धामध्ये जाऊयात. पहिल्या डावामध्ये आपण पाहायला गेलं तर भरपूर साऱ्या घडामोडी पाहायला मिळाल्यात, परंतु आपण पाहिलं तर पहिल्या डावामध्ये टीमची धावसंख्या आपण पाहायला गेले तर 66चं टार्गेट सेट केलंय टीम पोलादपूर संघाने शाहूवाडी संघासमोर, जिथे आपण पाहायला गेलं तर शेवटला आले, परंतु षटकार चौकारची आतिषबाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली प्रणयच्या माध्यमातून. परंतु आता हे टार्गेट कशा पद्धतीने कंप्लीट करतील आणि टीम पोलादपूर संघ कुठेपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल हे मात्र बघायचं आहे. महत्वपूर्ण मॅच आहे. भव्य दिव्य असं आयोजन आपण पाहताय. निहाल ग्रुप आयोजित निहाल चॅम्पियन ट्रॉफीज. प्रत्येक खेळाडू ज्या क्रीडा स्पर्धेची आतुरतेने वाट बघतो ना, तीच ही क्रीडा स्पर्धा आपल्याला अनुभवायला मिळते. मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या स्पर्धेचं उद्घाटन या सोहळा संपन्न झाला आणि त्यानंतर मात्र या स्पर्धेला सुरुवात झाली. प्रगल्भ व्यासपीठ आपण बघतोय. चमचमती ट्रॉफी, ज्या ट्रॉफीची चर्चा होती ती ट्रॉफी आपण पाहतोय आपल्या मुख्य व्यासपीठावरती. छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा असलेली ही ट्रॉफी आणि या ट्रॉफीसाठी संघर्ष सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. चॅम्पियन होण्यासाठी कोणता संघ असेल आणि या ट्रॉफीवरती कोणत्या टीमचं नाव कोरलं जाईल. क्रिकेटचा महासंग्राम, क्रिकेटचा कुंभमेळा आणि क्रिकेटचा रणसंग्राम मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. वळूया मॅचच्या दिशेने. 66 धावांचं टार्गेट सेट केलंय आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये जोडले गेले बदलापूरचा गोड आवाज श्रवणजी धुमाळे सर. थँक्यू सो मच किरणजी मस्कर सर. थँक्यू सो मच आशिषजी सोरगे सर. थँक्यू सो मच विशालजी पाटील सर. वेलकम बॅक. नमस्कार मंडळी, सर्वांचा स्नेह सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत. स्पर्धा मानाची, स्पर्धा सन्मानाची, स्पर्धा अभिमानाची, स्पर्धा गौरवाची आणि स्पर्धा परंपरेची, ज्या स्पर्धेची गेले कित्येक दिवस आम्ही चर्चा नेहमीच पाहिली, ती स्पर्धा आपल्या भेटीला सध्याच्या घडीला आली आहे. निहाल ग्रुप आयोजित निहाल चॅम्पियन ट्रॉफी 2026 नाईट नंबर 1 आपल्याला पाहायला मिळते. रचनी क्रमांक पहिली आणि पहिल्या रचनेमधील हे दुसऱ्या मॅच मधील दुसरं सत्र खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना खऱ्या अर्थानं पूर्वार्धामध्ये धावा बनवल्यात. टीम ज्योती एंटरप्राइजेस पोलादपूर 11 टीमनं 65 आणि लक्ष उभं केलं. एक्स्ट्रीम आराध्य धृती 11 शाहूवाडी या टीमच्या अगेन्स्ट लक्ष उभं केलं 66चं. या 66 बनल्या जातील की या 66 रोखल्या जातील याचं उत्तर येणार आता 30 बॉल जरूर देऊन जातील. मॅचच्या दिशेने वळूया. 66 धावांचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी संतोष आणि अक्षय आलाय आणि गोलंदाजी मार्कवरती आपण पाहायला गेलं तर अभिजित पहिला बॉल हाताळण्यासाठी मात्र सज्ज झालाय आणि पहिल्या षटकासाठी पाचारण केलंय, जिथे अभिजितला पहिलाच बॉल उंच पुरा गेलाय. पहिल्या बॉलवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, नो मॅच लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय आणि तिथे 2 धावाने संघाचं खातं अकाउंट श्री गणेश होत असताना टीम शाहूवाडी. व्हेरी फर्स्ट बॉल आपल्याला इनसाइड आउट पाहायला मिळाला बॅटर संतोषच्या बॅटमधून. मांडाडली पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये बॉलिंग मार्कवरती अभिजितला आणला कॅप्टन आणि त्याच्या अगेन्स्ट संतोष आणि अक्षय ही सलामी जोडी आपल्याला पाहायला मिळते. नेक्स्ट बॉल. ओहो, काय घडलंय यॉर्कर क्रिकेटचं ब्रह्मास्त्र वापरलंय. आपल्या भात्यातून एक बॉल असा हाताळलाय, क्रिकेटचं ब्रह्मास्त्र बाहेर काढलंय आणि बरोबर मधली यष्टी वाकवली. क्लीन बोल्ड, दांडी केली, गोल, फर्निचर डिस्ट्रॉय. लाकूड तोड गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाले. गोलंदाज अभिजितच्या माध्यमातून यॉर्करचा परफेक्ट वापर मैदानाच्या आतमध्ये अभिजितनं केला आणि यष्ट्या उद्ध्वस्त केल्या बॅट्समन संतोषच्या. विकेटचा पतन धक्का लागला 2 अंकावरती. पहिला टीम शाहूवाड़ी 11 या संघाला. एक मोटी मैच, बड़ा मुकाबला बीच मैदान के अंदर चलता हुआ. अगदी स्पर्धा भरपूर चांगली आपल्याला पाहायला मिळते. सन्मान्य श्री अशोकजी सकपाळ साहेबांच्या माध्यमातून ही स्पर्धा, त्यांचे बंधू अगदी या स्पर्धेची ज्यांच्या खाद्यावरती जिम्मेदारी आहे, प्रदीपदादा सकपाळ गोल्डन मॅन, आणि या स्पर्धेचे CEO मिस्टर किरणजी मस्कर सर, त्यांच्या देखील नावाचा उल्लेख व्हायला हवा. सुदेश दादा सकपाळ यांचा देखील नावाचा उल्लेख व्हायला हवा. आणि संपूर्ण निहाल ग्रुप यांच्या माध्यमातून हे नीट नेटका आणि प्रामाणिक आयोजनांनी नियोजन आपल्याला पाहायला मिळतो. न्यू बॅटर न्यू कॅन्डिडेट इन नंबर. अगदी मी खास करून आमचे प्रदीप दादा सपकाळ साहेब यांचाही उल्लेख करेल, आनंद दादा सपकाळ साहेब यांचाही उल्लेख करेल.
आमचा निहाल अशोक सपकाळ त्याचा उल्लेख करेल, आमचे खजिनदार कमिशनर प्रकाश माने यांचा आभार व्यक्त करेल, आमचा सचिन सपकाळ बॉबीला मी विसरणार नाहीये, किशोरदादा जाधव साहेब असतील, आमचा नयन सपकाळ असेल, खूप मेहनत नयन सपकाळची राहिले, आमचे संतोषदादा मोरे साहेब असतील, योगेशदादा मोरे साहेब असतील, विजयजी कदम साहेब असतील, गणेशजी पवार साहेब असतील, शिवा जाधव असेल बॉस, सुदेश सपकाळ असतील किंवा अमितजी मोरे वक्रतुंड आर्ट्स, या सर्वांचा उल्लेख करेल. सर्वांची मेहनत दादा खूप छान राहिले आणि या सर्वांच्या मेहनतीशिवाय ही स्पर्धा खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर यशस्वी होणार नाही. ही स्पर्धा आज यशस्वी होतीये यामागे या सर्वांची मेहनत आहे. थँक्यू सो मच ऑल द निहाल ग्रुप टीम. या संपूर्ण टीमचं मी आभार व्यक्त करेल. थँक्यू. नक्कीच नक्कीच स्वतःला अक्षरशः वाऱ्यासारखं झोकून दिलंय संपूर्ण मॅनेजमेंट टीमनं. त्याबद्दल संपूर्ण मॅनेजमेंट टीमचं देखील आम्ही विशेष कौतुक करू. अंपायर सिग्नल यस इट इज अ बॉल. नो प्लस वन म्हणजे बाय वन गेट वन फ्री रन्स मिळतील या बॉलवरती 2 आणि 2च्या मदतीने होईल स्ट्राईक रोटेट. आतापर्यंत आपण बॅटर राकेशला स्ट्रायकिंग वरती पाहिलं, ज्याच्या बॅटमधून एक बाउंड्री आपल्याला जरूर पाहायला मिळाली. आता टीमची टोटल 8 अंकावरती, लक्ष 66चा बनलात 8. संत गतीने वाहते इंद्रायणी कासवाच्या गतीनं का होईना बट डावफलक आता हलता आपल्याला पाहायला मिळतंय. एबीपी माझाची टॅगलाईन फ्रीटचा बॉल होता, लॉफ्ट करायचा प्रयत्न, प्रॉपर मिडलिंग झाली नाही. अगदी शरीराला बॉल स्पर्श होणार आपल्याला पाहायला मिळाला. शरीराचा वेध घेतला या बॉलनं, हलकासा टप्पा पडल्यानंतर राईज झाला, हलकीशी उसळी घेतली बॉलनं, आला डॉट बॉल. कमबॅक मैदानाच्या आतमध्ये केले गोलंदाज अभिजित. अगदी पहिल्या बॉलवरती डबल आल्यानंतर लगेचच दुसऱ्या बॉलवरती विकेट देखील घेतली. आपल्या नावाची दखल घेण्यास भाग पडला अभिजितनं, बट त्यानंतर पुढच्या 2 बॉलवरती थोडासा मागणं राहिलाय. इथे देखील फॉलिंग स्वीप करायचा प्रयत्न पंचांकडे, लाऊड फील बट पंच आपल्या निर्णयावरती तटस्तात. अंपायर सिग्नल इट्स अ व्हॅलिड डिलिव्हरी, डॉट बॉल. काय बडनाट वेगाने मात्र गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे अभिच्या माध्यमातून. 2 बॉल ज्या पद्धतीने मात्र हाताळण्यांना जबरदस्त गोलंदाजी. काय लाईन वरती ओळखला जाणारा हा गोलंदाज म्हणून पाहतो ना, तोच हा गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. पुढचा बॉल अभिजितच्या माध्यमातून, शॉर्ट बॉल होता, समोरच्या दिशेने एक्झिक्यूट केलाय. अगदी क्षेत्ररक्षक धावतायत, पाठपुरा करत असताना मात्र बॉलला थांबवलंय आणि तिथे या बॉलवरती 2 धावा. ओव्हर द बॉलर हेड हा फटका एक्झिक्यूट केला. गोलंदाजच्या डोक्यावरून सर बॅटना फटका खेचला होता मिड ऑन आणि मिड ऑफच्या मधून. तत्पूर्वी रस मिळाला या बॉलवरती. 2-2च्या मदतीनं षटक कंप्लीट झालं पहिलं आणि खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये पहिल्या षटकाच्या अंती टीमची टोटल धावफलकावरती जाऊन पोहोचले द गॉड ऑफ क्रिकेट भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर सरांचा जर्सी क्रमांक 10 अंकावरती. आमचा व्हिडिओ एडिटर हर्ष पगारे तो देखील आलेला आहे, त्याचा मी मनापासून अधिक स्वागत करतो. बाउंड्री ब्रेकर्स व्हिडिओ एडिटर आज आहे, त्याचा मी मनापासून अधिक स्वागत करतो. वक्रतुंड आर्ट्स ऑफिशियल व्हिडिओ एडिटर इथे आहे, त्याचं मनापासून अधिक स्वागत करतो. सर्व व्हिडिओ एडिटर्स आम्ही मनापासून अधिक स्वागत करतो. जे सर्व व्हिडिओ एडिटर्स आज आलेले आहेत त्या सर्वांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत, सुस्वागत. येस, ऑफिशियल एडिटर यांचं देखील कौतुक व्हायलाच हवं, कारण प्रत्येक खेळाडूला फेम देण्याचं काम या एडिटरच्या माध्यमातून केलं जातं. मग प्रत्येक खेळाडूची व्हिडिओ एडिट करण्यामध्ये या एडिटरची देखील भरपूर मेहनत असते. 15 मिनिटाच्या व्हिडिओसाठी जवळजवळ 5 ते 6 तास, जवळजवळ पूर्ण रात्र ते ऑफिशियल एडिटर काम करत असतात आणि प्रामाणिक कामाच्या जोरावरती प्रत्येक खेळाडूला फेम देण्याचं काम या एडिटरच्या माध्यमातून होत असतं. त्याबद्दल त्यांचा देखील कौतुक आपण करूयात. ओव्हर नंबर 1 मध्ये आपण पाहिलं पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीगचा सेकंड सीझनचा बेस्ट बॉलर अभिजित जाधव आणि आता बॉलिंग मार्कवरती ओव्हर नंबर 2 मध्ये आपण पाहताय पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग सीझन नंबर 3 चा बेस्ट बॉलर राजा घाडगेला आपण पाहताय. चर्चा राहिली आहे पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग मध्ये या खेळाडूंची आणि तीच चर्चा आज पुन्हा एकदा पाहायला मिळेल का? ओहो, फटका लॉफ करण्याचा प्रयत्न होता, फटका फसलाय, डाऊन टी बॉल, क्षेत्ररक्षक येत आहेत आणि आणखीन एक विकेट, बॅटर आउट. आणि ही चर्चा केली होती श्रवण सर गोलंदाज राजाची आणि ती चर्चा पुन्हा एकदा सातत्याने तो सिद्ध करत असताना आपल्या नावाची छाप या मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा दाखवतोय. नक्कीच ब्लाइंड स्ट्रोक खेळायचा होता, बट त्याच्या अगेन्स्ट राजा घाडगे सारखा गोलंदाज ज्यानं नुकताच पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग PMPL मध्ये खऱ्या अर्थानं सर्वोत्कृष्ट गोलंदाज
हा किताब जिंकला. विकेट टेकर गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे नेहमीच पाहिलं जातं तोच राजा घाडगे आता ओव्हर नंबर 2 मध्ये आपल्याला पाहायला मिळतो. धक्का लागलाय या मॅच मध्ये दुसरा. मोठी विकेट आली आहे. मोठी विकेट येत असताना मात्र पाहायला मिळते. आणि जे श्रवण सर आपण पाहायला गेलं तर पहिल्या इनिंग मध्ये जे घडतंय ना तेच घडत असताना पुन्हा एकदा सेकंड इनिंग मध्ये आणि त्याच प्रति उत्तर देत असताना टीम पोलादपूर 11 हा संघ पुन्हा एकदा कमबॅक करून देतोय आपल्या संघाला. बट जर विचार करायला गेला ना तर दोन्ही टीम एकाच कॅलिबरच्या आहेत, एका क्षमतेचे आहेत. दोन तालुक्यांच्या दरम्यान ही मॅच आपल्याला पाहायला मिळते. दोन संघांच्या दरम्यान ही मॅच आपल्याला पाहायला मिळते. एक्स्ट्रीम आराध्या धृती 11 शाहूवाडी संघ एका बाजूला मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय तर त्यांच्या अगेन्स्ट 66 धावा रोखण्यासाठी ज्योती एंटरप्राइजेस पोलादपूर 11 संघ सज्ज झाला. अगदी खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये 65 तर बनल्या, तर 66 करायच्यात. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या 10. 24 मध्ये 56ची आवश्यकता असताना ओव्हर नंबर 2 मध्ये राजा गाडगे आला आणि त्यांना पहिल्याच बॉल वरती घेतली विकेट. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये 4थ्या क्रमांकावरती राजू आलाय. राजूकडे देखील क्षमता आहे मोठे फटके मारण्याची आणि आपल्या टीमला विजयाच्या दिशेने घेऊन जायची. परंतु समोर एक कडवा आव्हान. राजा हा देखील बॉल चांगल्या टप्प्यावरती रिलीज केलाय. पाठीमागच्या क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न होता, प्रॉपर टायमिंग झालं नाही. परंतु या बॉलवरती हा बॉल डॉट बॉल. यस, अगदी आपण पाहता ज्योती 11 पोलादपूर संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतो आणि खऱ्या अर्थानं या संघाचे संघ मालक आपली माती आपले माणसं या संघटनेचे विद्यमान अध्यक्ष समाजसेवक तथा उद्योजक सन्मान्य श्री निलेशजी कोळसकर साहेब पुरस्कृत ज्योती एंटरप्राइजेस 11 पोलादपूर संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. आणि नक्कीच ज्योती एंटरप्राइजेस पोलादपूर संघ नक्कीच पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग मध्ये देखील हा संघ आपण पाहिला. अगदी क्रिकेटला धर्म मानणारे व्यक्तिमत्व सन्मान्य श्री निलेशजी कोळसकर साहेब या मागचा आनंद घेतात. साहेबांना मी पुन्हा एकदा मनाच्या अंतकरणापासून विनंती करू, साहेब या आपण आमच्या मुख्य मंचावरती आपण सन्मान विराजमान व्हायचा. बॅक टू क्रिकेट जाऊयात मैदानाच्या दिशेनं. आडवा बॅटचा कडवा प्रहार करायचा प्रयत्न ऑन साइडला लॉफ्टेड हिट. फटका फसला, फिल्डर पोहोचलाय बट कॅच झाला ड्रॉप. कॅच मैदानाच्या आतमध्ये ड्रॉप झाला. आता आयुष्यमान भवाचा आशीर्वाद बॅट्समनला मिळाला. ऍक्शन रिप्ले पाहूया. शॉर्ट बॉल होता, पुल करण्याचा प्रयत्न, उंची जास्त लांबी कमी मिळाली होती. प्रयत्न चांगला केला, संधी गोलंदाजाने क्रिएट केली होती परंतु त्या संधीचं सोनं करता आलं नाहीये गोलंदाजा. शेवटच्या मोमेंटला बॉल हातातून निसटला, जीवदान प्राप्त झालंय बॅट्समनला. राजूला आपण पाहताय जो बॅटर 4थ्या क्रमांकावरती आला, ज्याला पहिल्याच बॉल वरती वैयक्तिक फेस करत असताना जीवनदान मिळालंय. राजू तयार, स्टेप आउट झाला, पुढे आला आणि आता मागे परतावं लागतंय राजूला. रस्त्याचा मागे मास्टर माइंड विकेट किपर आपल्याला पाहायला मिळाला. अभिजितला आपण पाहिलं, अभि केसरकर होता खऱ्या अर्थानं ज्याच्या नावानं आय थिंक हा संघ ओळखला जातो. मास्टर माइंड आहे पोलादपूर टीमचा. फलंदाज होतोय बाद. धक्का लागलाय या मॅच मध्ये शाहूवाडी टीमला तब्बल 3रा. आणि काय गोलंदाजी राहिली आहे. थोडस पुढे येऊन काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न होता मला वाटतं. जिथे सरळ बॅटने धावा येत आहेत परंतु काहीतरी वेगळं करण्याची गरज काय. आधीच धावा कमी आहेत आणि धावाचा ओघ वाढवायचा आहे आणि अशा चुका तुम्हाला थोड्याशा महागात ठरू शकतात आणि त्या चुका कुठेतरी थांबवाव्या लागतील. परंतु आता सध्याच्या घडीला आपण पाहायला गेलं तर पारड टीम पोलादपूर संघाचा जड पाहायला मिळत आहे. पण जिथून आता कमबॅक करायची गरज होती आणि तो कमबॅक आता खऱ्या अर्थाने पोलादपूर संघाचा मात्र पाहायला मिळतोय. नक्कीच जे चित्र खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये पोलादपूर टीमचं आपल्याला पाहायला मिळालं तेच चित्र आता खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये उत्तरार्धामध्ये टीम शाहूवाडी 11 संघाचा पाहायला मिळत आहे. अगदी आता कमबॅक करणं गरजेचं आहे. आता धावा बनणं गरजेचं आहे. धावा कशा का होईना बट धावा येणं गरजेचं आहे आणि धावांसाठी धावा धाव सध्याच्या घडीला टीम शाहूवाडी या संघाची आपल्याला पाहायला मिळते. एक्स्ट्रीम आराध्या धृती 11 शाहूवाडी संघ आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी ओव्हर नंबर 2 चा खेळ सध्याच्या घडीला सुरू आहे. राजाला पाहताय बॉलिंग मार्कवरती संदीप स्ट्रायकिंग याला तयार. पुढचा बॉल महत्वाचा बॉल. समोरच्या दिशेने फटका एक्झिक्यूट केलाय. इनफिल्डच्या बरोबर इनसाइड आउट. भाग मिल्का भाग. फिल्डर धावतोय पळतोय चेडूच्या पाठबोर आउटफील्ड फास्ट. बॉल नाही थांबणार. अखेर दन 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 करत बॉल सीमा पार
धावा मिळतील 4. निहाल चॅम्पियन ट्रॉफी 2020-26 ब्रँडेड चौकार. अगदी आपण पाहायला गेलं तर क्षेत्ररक्षक आणि बॉलची शर्यत लागली होती आणि अखेरकार बॉलने मात्र ती शर्यत जिंकली. प्रयत्न चांगले केले होते क्षेत्ररक्षकाने, परंतु प्रयत्न शेवटच्या मोमेंटला कमी पडले आणि जबरदस्त चौकार मैदानाच्या आतमध्ये येत असताना बॅट्समनच्या बॅटमधून पाहायला मिळाला. चौकार आला आणि एक भव्य दिव्य क्रीडा स्पर्धा पुन्हा एकदा आपल्या भेटीस पाहायला मिळते. निहाल चॅम्पियन ट्रॉफी, क्रिकेटचा महासंग्राम, क्रिकेटची रणधुमाळी आणि क्रिकेटचा कुंभमेळा. राईट टर्म राऊंड विकेट. सॉफ्टने केल्याचा प्रयत्न लेटकर करायचा होता. बॅटची बाहेरची एज घेतली, बॉल मागे शॉर्ट थर्डमाला चांगली फिल्डिंग आपल्याला फिल्डरच्या माध्यमातून पाहायला मिळाली. आणि आता एंड ऑफ द सेकंड ओव्हर षटक क्रमांक 2 सेकंड कंप्लीट झाला. 66 धावांचा पाठलाग सध्याच्या घडीला सुरू आहे. एक्स्ट्रीम आराध्या धृती 11 शाहूवाड या टीमच्या माध्यमातून 2 षटकांचा खेळ कंप्लीट झाला. 2 षटकांच्या अंती दाफलकावरती धावा बनल्या. त्या मॅच मध्ये 17 म्हणजे आता समीकरण आपण पाहताय खऱ्या अर्थानं बॉल शुल्लक 18 आणि 18 मध्ये विजयासाठी धावा करायच्यात 49. 49 रन्स टू विन आफ्टर मोर फ्रॉम लास्ट 18 डिलिव्हरीज. 18 बॉल 49. अगदी 50-50 सामना पाहायला मिळतोय. इथूनही धाबा जमू शकतात, इथूनही धाबा करू शकतात टीम शाहूवाडी संघ. हात खोलावे लागतील, एक चांगली पार्टनरशिप बिल्डअप करावी लागेल दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून. परंतु अगदी आपण पाहायला गेलं तर मिडल ओव्हर मध्ये कोणता गोलंदाज मात्र वापरला जातोय हे मात्र पाहणं तितकंच महत्वाचं आहे. टीम मीटिंग बोलवली गेली आहे, टीम मीटिंग झाली आहे आणि या टीम मीटिंग नंतर मात्र शेवटी मात्र गोलंदाज पाचारण केलं जाईल. गोलंदाज शैलेशला मात्र बोलवलं गेलंय. आता मिडल ओव्हर मध्ये हा पर्याय निवडलाय. पाहूयात येणारे 18 बॉल 49 धावांची गरज आहे. हात खोलावे लागतील आणि एक चांगली पार्टनरशिप बिल्डअप करावी लागेल. पार्टनरशिप होणं गरजेचं आहे, धावा बनणं गरजेचं आहे. कारण 49 करायच्या बॉल शुल्लक 18 म्हणजे समीकरण आपण पाहताय 16.33 रिक्वायरमेंट सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करायची आहे टीम एक्स्ट्रीम आराध्या धृती 11. नक्कीच आपण पाहायला गेलं तर या पुढील मॅच आपण पाहायला गेले तर विजेता संघ म्हणजे पहिल्या मॅच मध्ये कराड फायटर संघ हा जिंकलाय. या मॅच मधून कोणता संघ जिंकेल हे मात्र बघायचं आहे आणि त्यांची फाईट होईल. कराड फायटर संघासमोर समोरच्या दिशेला फटका सजवलाय. क्षेत्ररक्षक आहे, प्रयत्न चांगले आहेत आणि ते प्रयत्न चांगले पाहायला मिळत आहेत. अगदी आपण पाहायला गेलं तर लॉंग ऑफ मध्ये चांगला झेल पकडलाय. अगदी स्वतःला अगदी झोकून दिलं आणि शरीराचा तोल सांभाळत एका पायावरती आपला तोल सांभाळत असताना ही कॅच मात्र पकडली आहे. बॅटर आउट. अगदी जबरदस्त कॅच पाहायला मिळाली. क्या बात आहे. रिप्ले ऍक्शन इंटरेस्टिंग आहे. बाउंड्री लगत शेवटचा बॉडी बॅलन्स मेंटेन ठेवत हाताचा पिसारा फुलवला आणि कॅच इथे कंप्लीट केली. स्ट्रेट इन टू द बास्केट. विकेटचं पतन टिपला, झेल संपलाय. बॅटरचा खेळ धक्का लागला मॅच मध्ये तब्बल 4था. कमबॅक केलाय जबरदस्त कमबॅक. परंतु हा ऍक्शन रिप्ले पहा, अगदी बॉडी लँग्वेज पहा आणि संपूर्ण अगदी तोल सांभाळत असताना मात्र फटका चांगला होता. एलिव्हेशन तेवढं प्राप्त झालं नाही, उंची तेवढी प्राप्त झाली नाहीये. थोडासा नाराज आहे या फटक्यासाठी. प्रयत्न चांगला केला होता बॅटरने परंतु तिथपर्यंत पोहोचू शकला नाहीये. षटकारासाठी गेला होता, जागा निवडली होती परंतु प्रयत्न थोडेसे अपुरे पडले. बॅटर आउट झाला. टीमची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली आहे 17 वरती. खतरा झालाय. रोहित पाटील आपण पाहताय. रोहित पाटील आला आणि रोहित पाटील आता मैदानाच्या बाहेर देखील गेला. 1 मोर विकेट डाऊन. आता पंच चर्चा करतील तर्क वितर्क आता लावले जातील आणि एक चांगला निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. येस, नॉट आउट म्हणजे आता हा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतो. निर्धाव जोडीची सांगता ओव्हर नंबर 3 मध्ये बॉलिंग मार्कवरती बॉल होतो यार मिस्टर शैलेश. परंतु सर आपण पाहायला गेलं तर टप्पा चांगला होता, अचूक टप्पा त्याने हाताळला होता. लाईन लेंथ चांगली पाहायला मिळाली होती. मोठ्या फटक्यासाठी जाण्याचा प्रयत्न, शरीराला अगदी चाटून बॉल पाठीमागे गेला. चांगलं कमबॅक. क्रिकेटमध्ये धप्पा देण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज शैलेशच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. ऑन साइडला इथे चांगला टप्पा होता, त्या चांगल्या टप्प्यावरती बॅटरनं धप्पा दिलाय. बॉलला पाठवलं थेट डिंबाको स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. स्क्वेअर ऑफ द विकेट, फ्लॅट अँड फ्युरियस स्ट्रोक, सिक्सर. काय पूल पाहायला मिळाला. शॉर्ट ऑन पूल होता, सक्सेसफुल होत असताना मात्र स्क्वेअर लेगच्या बाहेर मात्र पाठवलाय. जबरदस्त फटका षटकारासाठी एक्झिक्यूट केलाय.
6 धावा मिळत आहेत आणि या 6 धावाने धावफलक मात्र जाऊन पोहोचले ती म्हणजे 23 या धावसंख्येवरती 23. 23 धावा येऊ द्या, धावा कशा येऊ द्या, धावा जमवणं कुठेतरी महत्वाचं आहे सध्याच्या घडीला आणि तीच टीम करत असताना मैदानाच्या आतमध्ये संघ शावडी 11. 23 तर बनल्यात आता 15 मध्ये 43 ची गरज आहे मॅच मध्ये. बॅक ऑफ द हँड, हो लाईन पिक केली, पिकअप स्ट्रोक करायचा प्रयत्न, उंची जास्त, अंतर कमी, फिल्डर डाऊन द बॉल अँड टेकन अ ब्युटिफुल कॅच. आशिष डाऊन द बॉल, चांगला झेल मैदानाच्या आतमध्ये. फायनली कंप्लीट करत असताना आशिषला आपण पाहिलं, फटका फसला होता, आशिष मैदानाच्या आतमध्ये बॉल पर्यंत पोहोचला, फलंदाज रुसला, गोलंदाज हसला आणि आशिषनं आता झेल टिपला, विकेटचं पतन. बेस्ट फिल्डर ऑफ दी टीम अर्थातच संतोष. आशिष काय क्षेत्ररक्षण राहिलंय आणि काय कॅच पकडली, 2 कॅच मगाशी देखील आपण पाहायला गेलं सर, लॉंग ऑफ मध्ये कॅच पकडली आणि हा देखील चांगला जजमेंट. अगदी आपण पाहू शकता तो पूर्णपणे लॉंग ऑफ वरून आला आणि एक चांगलं जजमेंट त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालं. आणखीन एक चांगला झेल पकडला, गोलंदाज देखील खुश झाला, विकेट आली आहे आणि थोडासा दबाव निर्माण करण्याचं काम गोलंदाजाने मात्र केलंय. यस, या टीमचा चीता म्हटलं आशिषला तरी हरकत नाहीये, कारण जिथे विषय गंभीर तिथे आशिष गंभीर. कारण जसा बॉल हवेमध्ये जातो तसा आशिष नेहमीच डाऊन द बॉल असतो आणि कॅचेस देखील त्याच्या माध्यमातून कंप्लीट होतात. ऑस्ट्रेलिया ऑफ करायचा प्रयत्न, स्क्वेअर ऑफ द विकेट, हा फटका एक्झिक्यूट केला, डी बॅकवर्ड स्क्वेअर लेगला फिल्डर पोहोचतोय, पण एकापेक्षा जास्त आता काही मिळणार नाही. या ॲक्युरेट थ्रो पैकी एकच मिळेल, सिंगलच मिळेल आणि सिंगलच्या मदतीने स्कोर कार्ड कासवाच्या गतीनं का होईना बट पुढे जात असताना 24 धावा. टीमची धावसंख्या 24 झाली आहे आणि आता आपण पाहायला गेलं तर 2 विकेट आलेत या षटकामध्ये. कमबॅक करावं लागेल टीम शावडी या संघाला, कोणीच कोणाला कमी नाही आहे आणि यावेळेस देखील चांगला बॉल थोडासा शरीरापासून दूर ठेवलाय, ऑफस्टिसच्या बाहेर टाकण्याचा प्रयत्न आणि तो प्रयत्न यशस्वी होत असताना मात्र पाहायला मिळतोय. डॉट बॉल आला, एंड ऑफ दी 3rd ओव्हर. षटक क्रमांक 3 चा देखील खेळ कंप्लीट झाला. लक्ष 66 चा पहिल्या 18 मध्ये धावा बनला 24. आता मास समीकरण, बॉल शिल्लक आहेत 12 आणि 12 मध्ये विजयासाठी धावा करायच्या या मॅच मध्ये 42. 21.00 चा रिक्वायर्ड रेट सध्याच्या घडीला बॅटिंग करत असताना टीम शावडी 11 या टीमच्या अगेन्स्ट. येणारे 12 बॉल 42 धावांचं हे समीकरण टीव्ही स्क्रीन वरती मात्र दाखवलं जात आहे आणि इथून पुढे कशा पद्धतीने मात्र धावा केल्या जातील, कशा पद्धतीने मात्र मॅच राहील आणि तीच परिस्थिती पहिल्या डावामध्ये होती ना आणि तशाच पद्धतीची परिस्थिती आता सध्याच्या घडीला या इनिंग मध्ये मात्र पाहायला मिळते. काय कमालीची गोलंदाजी, काय कमालीचं कमबॅक टीम पोलादपूर संघाने मात्र केलं गेलंय. जिथे आपण पाहायला गेलं तर पहिल्या डावामध्ये या स्कोअरची उभारणी करण्याचा प्रयत्न पोलादपूर तालुका टीमने केला होता, परंतु पुन्हा एकदा कमबॅक करून आता द्यावं लागेल टीम शावडी संघाला. एका गोष्टीचा उल्लेख आपण सर जरूर करूयात, कारण जर विचार करायला गेला तर खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना पोलादपूर टीमच्या धावा 18 बॉल मध्ये 36 होत्या, बट खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये खऱ्या अर्थानं आता मॅच कंपॅरिझन आपण पाहताय, अगदी पहिल्या सत्रामध्ये 18 मध्ये 36 होत्या, खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये शावडी 11 टीमच्या धावा आपण पाहताय 18 मध्ये 24, म्हणजे 12 धाव्यांचा आता खऱ्या अर्थानं लीड आपल्याला पाहायला मिळत आहे. आता मॅच इक्वेशन, बॉल शिल्लक आहेत 12 आणि 12 मध्ये धावा करायच्यात 42. ओव्हर नंबर 4 चा खेळतोय सुरुवात आणि 4थ्या षटकाचा पहिला बॉल. बॅक ऑफ दॅट, पहिला बॉल स्लोवर बन, धीम्या गतीचा बॉल आपल्याला पाहायला मिळाला, गतीमध्ये परिवर्तन, गतीमध्ये मिश्रण, आला डॉट बॉल. बैठक फटका सजवण्याचा प्रयत्न होता, पूर्णपणे बीट केलंय फलंदाजाला. बॅट आणि बॉलचा कुठलाही संपर्क होत नाहीये आणि पहिला बॉल डॉट बॉल येत असताना आणि हे डॉट बॉलचं पर्सेंटेज मात्र मैदानाच्या आतमध्ये वाढवलं जात आहे आणि आता हात खोलावे लागतील. बॅक ऑफ दॅट, स्विच अँड स्वीट हिट. ज्या फटक्याची नितांत गरज होती तो फटका आता मैदानाच्या आतमध्ये आलाय, जमिनीला गुदगुल्या करत बॉल थेट बॅकवर्ड थर्ड मॅन सीमा रेषेच्या बाहेर. रन्स मिळाला 4. जागा बनवली आणि जागा बनवून मात्र खेळलेला हा फटका पाहायला मिळाला, परंतु या फटक्याने काही होणार नाहीये, अजून फटके येणं कुठेतरी महत्वाचं असेल. षटकार चौकाराची आतिषबाजी आणि त्याच पद्धतीची बॅटिंग आता तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल. अगदी अशाच प्रकारचे फटके आता अपेक्षित असतील. संतोषच्या बॅटमधून सफल झाला, सफल फटका खेळण्याचा प्रयत्न, अगदी फिल्डर फाईन लेगला धावतोय, पळतोय, बट त्याला हुलकावणी तर दिली आहे, बॉलला गाठली आहे,
थेट लॉंग लेग सीमारेषा. वन्स अगेन कन्झर्केटिव्ह 2 इनर ओव्हर. सलगचा दुसरा क्रॅकिंग चौकार. आणि या संतोष मगदूम आता हेच सांगेल की जरी झाला असेल उशीर, आमचे फटके असतात पद्धतशीर. पद्धतशीर फटके मात्र पाहायला मिळत आहेत. 2 अगदी चौकार येत असताना संतोष मगदूमच्या बॅट मधून. आणि आता संपूर्णपणे जबाबदारी त्याने स्वीकारली आहे आणि ती जबाबदारी खऱ्या अर्थाने मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल का, आपल्या संघाला विजयाच्या दिशेने घेऊन जाईल का, हे मात्र पाहणं तितकंच महत्वाचं असेल. नक्कीच आशिष सर, मॅच अजूनही संपलेले नाहीये कारण संतोष मगदूम अजूनही जिंकलेला नाहीये. मॅच समीकरण 9 बॉल 34. महत्वाचा बॉल इथे देखील बाहेरची एज आणि आता विकेट किपरला बीट करत बॉल थेट शॉर्ट फाईन लेग शॉर्ट थर्ड मॅचच्या मधून निघून चाललाय. लॉंग स्टॉपला आलाय नॉन स्टॉप. चौकार. सलग 3 बॉल आणि 3 बाउंड्रीज संतोष मगदूमच्या बॅट मधून. प्रेक्षकांना होऊ देणार नाही मी बोर, कारण माझ्या बॅट मधून येत आहेत 4. चौकार आलाय. 3 सलग चौकार येत असताना मात्र पाहायला मिळाले. हलक्या त्यानं मात्र खेळण्याचा प्रयत्न होता आणि या जागा बनवली आणि जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न होतोय. धावा येत आहेत, धावा जमवल्या जात आहेत आणि टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 36 या धावसंख्येवरती. 8 बॉल 30ची गरज असताना आता डॉमिनेटिंग क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये वर्चस्वबाजी गोलंदाजी सध्याच्या घडीला गोलंदाज संदीपच्या माध्यमातून केल्या जातं. आला डॉट बॉल. निर्धाव छेडूची सांगता मास समीकरण बदलला 37. जर आता या बॉलवरती षटकार आला ना तर पुन्हा एकदा मॅच ऑन राहील. 7-24 समीकरण पाहायला मिळेल. बट क्रिकेटचा खेळ आहे, जर आणि तरला मैदानाच्या आतमध्ये महत्व नसतं. आता वर्तमान स्थिती मॅटर करतीये. 7 बॉल 30ची गरज. महत्वाचा बॉल 7 मध्ये 30ची गरज. दिशा पाहावी लागेल. दिशा आता चांगली आहे. आय थिंक लेग स्टिकच्या वरून बॉल निघून चालला थेट विकेट किपरच्या हातामध्ये आलाय डॉट बॉल. एंड ऑफ द 4th ओव्हर. षटक क्रमांक 4चा खेळ कंप्लीट झालाय. लक्ष 66 धावसंख्येचं आणि आता पहिल्या 24 बॉल मध्ये धावा बनल्यात त्या 36. समीकरण आपण पाहता बॉल शिल्लक 6 आणि 6 मध्ये विजयासाठी धावा करायच्या त्या 30. श्रवण सर, मला त्या दिवशीचा सामना आठवतोय. सनराइज हैदराबाद आणि नाईट रायडरचा तो सामना. काय फटकेबाजी पाहायला मिळाली मुकुल चौधरीची, कारण संघर्ष केला त्याने आणि सामन्यामध्ये कमबॅक कसं करावं तसं त्याने करून दाखवलं आणि तोच कमबॅक आता मैदानाच्या आतमध्ये करून दाखवलेली. तीच परिस्थिती आणि तीच फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल आणि ती IPL सुरू आहे आणि IPL ची चर्चा मात्र कॉमेंट्री बॉक्स मध्ये सुरू आहे. परंतु येणारी मॅच असेल विजेता संघ कराड फायटर टीम. कॅप्टन आपण रेडी राहायचं आहे. जो संघ याच्यामधून जिंकेल तो 2 हात करेल कराड फायटर या संघाशी. मास समीकरण आपण पाहताय. 6 बॉल 30ची गरज. आता IPLचं चित्र मैदानाच्या आतमध्ये येईल का, हा मोठा प्रश्नचिन्ह प्रेक्षकांच्या समोर उभा राहिलाय. 6 बॉल 3ची गरज आहे. स्ट्रायकिंगला बॅट्समन आपण पाहताय. अगदी या छोट्याशा खांद्यावरती या मॅचची पूर्णपणे मोठी जिम्मेदारी खऱ्या अर्थानं संदीपला आपण पाहताय. संघ अडचणीत आहे, संघ संकटात आहे आणि संघाला संकटातून बाहेर काढावं लागेल. संघाचा संकट मोचक बनतोय का बॅट्समन संदीप, आता याचं उत्तर येणारी वेळेस देऊन जाईल. बॉलिंग मार्कवरती बॉल तयार. मिस्टर अभिजित केसरकरला आपण पाहताय. या संघाचा सरस सेनापती बॉलिंग मार्कवरती तयार. स्ट्रायकिंग केला बॅटर संदीपला आपण पाहताय. 6 मध्ये 5 षटकारांची आवश्यकता, कॅपॅसिटी आहे, ॲबिलिटी आहे, क्षमता आहे. 6 बॉल 30ची गरज. पहिला बॉल. इथं देखील खोलवर टप्प्याचा बॉल होता. लॉफ्ट करायचा प्रयत्न, प्रॉपर मिडलिंग झाली नाही, प्रॉपर संपर्क झाला नाही. सो दॅट्स वाय आता पहिलाच बॉल आला डॉट. मॅच समीकरण 5 बॉल आणि 5 षटकारांची गरज. हो, अवघड परिस्थितीमध्ये आहे, परंतु इथून जर षटकार आला, षटकाराची आतिषबाजी झाली तर कमबॅक होऊ शकतो टीम शाहूवाडी संघाचा. पाहावं लागेल येणाऱ्या बॉलवरती काय घडेल. इथे आता विजयाच्या दिशेनं वाटचाल केली आहे मैदानाच्या आतमध्ये टीम ज्योती इंटरप्राइजेस. पोलादपूर 11 संघ आपण पाहताय. निलेश दादा कोळसकर पुरस्कृत संघ सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करतोय. चांगली गोलंदाजी वर्चस्वबाजी गोलंदाजी सध्याच्या घडीला राहिली आहे ज्योती इंटरप्राइजेस पोलादपूर 11 या टीमची. ऑन साइडला फटका सुंदर आहे. वारशी वार्तालाप करत हवा के साथ साथ और घट्टा के संग संग गेंद
जारी है, मैदान के बाहर दंग, रन्स मिलेंगे 6, सिक्सर। जबरदस्त फटका, काय फटका पाहायला मिळाला. अगदी उशीर झालाय परंतु फटक्यामध्ये ताकद होती, नजाकत होती आणि नजाकत भरा फटका तिथे पाहायला मिळाला. षटकारसाठी 6 धावा. परंतु श्रवण सर इथून जर पाहिलं ना, एका दुसरा खराब बॉल आला तर कमबॅक होऊ शकतं आणि ते कमबॅक होईल का हे मात्र येणाऱ्या बॉलवरती मात्र पाहायचं आहे. मास समीकरण 3 बॉल 24. वर्तमान स्थिती नेहमी मॅटर करत असते. एखादा चमत्कार घडेल का मॅच मध्ये? 3 बॉल 24. इथे नकल बॉल मैदानाच्या आतमध्ये राईज होणारी डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळते. बॉल मागे चालला, शॉट तोडमानला थोडीशी मिसफिल्ड राहिली. आता सिंगल मिळेल. आता पूर्णपणे विजयाच्या दिशेने वाटचाल केली आहे ज्योती इंटरप्राइजेस पोलादपूर 11 या टीमनं. हा सामना पूर्णपणे आपल्या बाजूनं ओढून घेत असताना पोलादपूर संघ गती परिवर्तन पाहायला मिळालं. स्लोवर डिलिव्हरी धीम्या गतीने आणि फसवा चेंडू तिथे डिलिव्हर करत असताना मात्र गोलंदाज अभिच्या माध्यमातून पाहायला मिळाला. हाही बॉल वेगाने टाकलाय आणि हाही बॉल बीट करून विकेट किपरच्या हातामध्ये जातोय. आलाय डॉट बॉल आणि इथे पूर्णपणे दबाव निर्माण झालाय आणि पूर्णपणे आपल्या संघाला विजयाच्या दिशेने वाटचाल करणारा संघ म्हणून पाहायला मिळतोय टीम पोलादपूर 11. जिथे पहिल्या डावामध्ये थोडीशी परिस्थिती वेगळी पाहायला मिळाली होती की ही मॅच कुठे जाईल आणि ती मॅच कशा पद्धतीने जाईल, परंतु ज्या पद्धतीने पोलादपूरचे टीमचे गोलंदाज बरसलेत ना, अगदी नमवले पूर्णपणे. शेवटच्या मोमेंटला पराभवाचं अंतर कमी करणारा चौकार आला, परंतु या मॅच मध्ये टीम पोलादपूर 11 संघ विजेता होतोय. हार्डलक बाडलक टीम शावडी संघ, तुमचा देखील खेळ चांगला राहिला. तुमच्या बॅट्समनची बॅटिंग थोडीशी कमी पडली आणि या मॅच मध्ये विजेता संघ पोलादपूर 11. निर्विवाद वर्चस्व आपल्याला पाहायला मिळालं. अगदी चला दोन्ही टीमचे कॅप्टन या आपण त्याआधी देऊयात आपण या मॅचचा मानतो. मॅच नो डाऊट अबाउट या मॅच मध्ये ऑलराऊंडर परफॉर्मन्स ज्या खेळाडूनं दाखवला आणि या मॅच मध्ये खऱ्या अर्थानं सामनावीराचा किताब ज्या खेळाडूनं जिंकला, ज्याने बॉल फेस केले 8 आणि 8 मध्ये कॉन्ट्रीब्युशन दिलं 21 धावसंख्येचं. नो डाऊट अबाउट मिस्टर